नागपूर शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि त्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नागपूर शहरात जोरदार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे। ही दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे कशा पद्धतीने सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण बघतोय नागपूर शहरामध्ये अक्षरशः मुसळधार पावसानं सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया थेट नागपूरला। आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, मुसळधार पाऊस झाला गेल्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये शहराच्या काही भागांमध्ये तर अगदी बरसलेला आहे। त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। आता जे दृश्य बघतोय ते सोमवार शाळेच्या जवळचे आहे, तिथल्या प्रांगणांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हायस्कूलची शाळा अजूनही सुरू आहे। मुलं अजूनही वर्गात बसलेले आहे। तिथल्या काही शिक्षकांशी सुद्धा संवाद साधलाय आम्ही, की आता रेस्क्यू टीम पोहोचत असल्याचं सांगितलंय। खरं तर तिथे बाजूलाच काही काम सुरू होतं मनपाचं आणि ते काम अर्धवट राहिलेलं आहे। नियोजन समन्वय नव्हता आणि त्याच्या अभावामुळे हे पाणी साचल्याचा प्राथमिक अंदाज आणि आरोप शिक्षकांकडून करण्यात येतो आहे। पण एकूणच शहरात अनेक ठिकाणी असं मोठ्या संख्येने पाणी साचलेलं दिसून येत आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याचं पण वृत्त आहे। खास करून बेसा साईड किंवा गिट्टी खदान बाजूला याबाबतची माहिती पुढे येत आहे। पण एकूणच गेल्या एका तासामध्ये जो नागपुरात मुसळधार असा पाऊस झालेला आहे। अगदी अमर, आपण बघतोय की आताची जर सध्याची परिस्थिती बघितली तर घर शाळांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। पाऊस अजूनही उसंत घ्यायला तयार नाही आहे। काय सांगाल या सगळ्याबद्दल? लोकांना सतर्कतेचा इशारा। अजूनही मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी सुटलंय। खरं तर हवामान विभागाने नागपूरला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये रेड अलर्ट सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे पुढील 48 तासामध्ये विदर्भात पहिल्याच्या आठवड्यात मोठ्या पावसाची संपूर्ण विदर्भात होती। पण आता मात्र मुसळधार पावसाला गेल्या एक तासापासून सुरू झाली आहे। अक्षरशः एक तासात म्हणजे नागपूरला सहसा एवढा पाऊस कोसळत नसतो, पण आज मात्र अतिशय मुसळधार पाऊस गेल्या एक तासापासून सुरू आहे। अगदी अमर, या सगळ्यामध्ये आपण बघतोय सध्याची जी परिस्थिती बघितली, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे। प्रशासनानं काय काळजी घेतली आहे सतर्कतेची? खरं तर शहरात अनेक ठिकाणी विकास कामं सुरू आहे आणि विकास कामं करताना पावसाळ्याच्या तोंडावर काही ठिकाणी अर्धवट झालेली विकास कामं आहे आणि त्याचा फटका आता मूळत्या प्रामुख्याने बसताना दिसतोय आणि त्यामुळेच पाणी अनेक ठिकाणी साचलं असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। आताही आपण काही व्हिडिओ अजून काही मिळतील, थोड्या वेळात पुढे येतील, त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये खास करून पाणी साचलेलं आणि खास करून जे शहराच्या वेशीवर काही नवीन परिसर जे डेव्हलप झाले तेव्हा विकास कामे होताना सुनियोजित पद्धतीने झाले नाहीये आणि त्याचा हा संपूर्ण फटका मोठ्या प्रमाणात दिसतोय। आणि काही ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याची कामं अर्धवट सोडलेले मनपाकडून आणि त्याचा हा संपूर्ण फटका बसलेला दिसून येतोय। अगदी आपण बघतोय अमर, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। काही दृश्य आपण बघतोय, अनेक ठिकाणी सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं, अनेकांच्या घरात पाणी शिरलंय, काही शाळांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय आणि गुडघ्याच्या वर अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य बघितली तर आपल्याला अंदाज येऊ शकतोय की नागपूरमध्ये किती मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस सुरू आहे। नागपूर शहराला अक्षरशः पावसानं झोडपून काढलेलं आहे। मुसळधार पाऊस नागपूर शहरामध्ये सुरू आहे आणि या सगळ्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेला आहे। जे अपुरी कामं आहेत रस्त्यांची किंवा विकास कामं, त्याचा फटका सुद्धा नागपूरकरांना बसल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, अमर काणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमर, आपण बघतोय आतापर्यंत साधारणतः किती मिलीमीटर पाऊस झाला असू शकेल आणि आता प्रशासनाकडून नागरिकांना काय सूचना करण्यात आलेल्या आहेत? देण्यात आलेला आहे तो उद्याकरता रेड अलर्ट आहे पूर्व विदर्भात आणि नागपूरला मात्र ऑरेंज अलर्ट आहे। खास करून चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील 48 तासांकरता। आणि वर्धा, नागपूर आणि बाकीचे जे जिल्हे पूर्व विदर्भातले आहेत त्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि खरं तर हा उद्या करताचा रेड अलर्ट होता, पण काही भागांमध्ये आजपासूनच मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। नागपूरला आजचा ऑरेंज अलर्ट दिला होता, त्यानुरूप मुसळधार पाऊस गेल्या एक तासापासून सुरू झालाय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाची अशी मोठी तूट पूर्व विदर्भात होती। धरणांमध्ये अजून पुरेसा पाणी साठा नव्हता, पण आज ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे अनेक ठिकाणी अचानक झालेल्या आणि कमी
कमी वेळात झालेल्या या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती अशी उद्भवल्याचं चित्र प्राथमिक दिसून येत आहे. पण त्याचबरोबर प्रशासनाने जे समन्वयाने जे कामं करण्याची गरज होती त्याचा अभाव होता आणि त्याचाच फटका आता दिसतोय. त्यामुळेच अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. अर्धवट विकास कामं सोडल्यामुळे पाणी साचलेलं आहे. यापूर्वी सुद्धा नागपुरात अशा काही परिस्थिती निर्माण झाल्या होत्या, पण त्याच्यातून प्रशासनाने कोणताच बोध घेतला नसल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने काही ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून येत आहे. अगदी अमर, नागपूर शहरामध्ये तर मुसळधार पाऊस सुरू आहे, अजूनही पाऊस कोसळतोय मागच्या काही तासांपासून. विदर्भातली काय परिस्थिती आहे आणि नागपूर ग्रामीण मधली काय परिस्थिती आहे अमर? हो, आता जी प्राथमिक माहिती आहे शहराच्या खरं तर 2 ते 2.5 तासापासून शहराच्या काही भागांमध्ये अगोदरच पाऊस सुरू झाला. खास करून दक्षिण पश्चिम या भागामध्ये अगोदर पाऊस सुरू झाला आणि पूर्व नागपूरच्या भागामध्ये थोडा उशिराने पाऊस सुरू झाला. त्यामुळे पाऊस टप्प्याटप्प्याने पूर्ण शहराची व्याप्ती घेत गेला आणि अतिशय मुसळधार पाऊस आहे. आपण ग्रामीण भागाचं बघायला गेल्यास नागपुरात अजूनपर्यंत पाहिजे तसा नागपूर जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. अजूनही जमिनीला पावसाची गरज होती. त्यामुळे आजच्या पावसानंतर पहिले तर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा ग्रामीण भागामध्ये मिळाला असेल आणि आता पावसाचा जोर त्या परिसरांमध्ये केवढा आहे त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. पण आता नागपूर शहराची जी माहिती सांगतोय, शहरात मात्र मुसळधार असा पाऊस कोसळतोय. सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे आणि सगळ्यात महत्वाचं शाळेत अनेक विद्यार्थी आहे तिथे पण शाळा आणि व्हॅनमध्ये काही ठिकाणी अडकल्याची माहिती आहे. रस्ते बंद असल्यामुळे काही ठिकाणी शाळेत सुद्धा विद्यार्थी अडकल्याची माहिती आहे. अमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि नागपूरमधल्या पाऊस आणि परिस्थिती संदर्भातला आढावा तुमच्याकडून घेत राहणार आहोत. आपण ही दृश्य बघतोय, नागपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी शाळेमध्ये पाणी शिरलेलं आहे तर अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. मुसळधार पाऊस नागपूरमध्ये कोसळतोय. या सगळ्यामुळे नागपूरकरांची तारांबळ उडाली आहे. रस्त्यांवर पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे वाहतूक बंद सुद्धा काही ठिकाणची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काही रस्ते सुद्धा या मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं बंद करण्यात आलेले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. पूर्ण शाळेमध्ये टोंगावर पाणी झालेलं आहे. तर विदर्भात सुद्धा काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर, वर्धा, भंडाऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. विदर्भात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवलेला आहे. जो पूर्वी जिले गोंदिया, गढ़चिरौली, चंद्रपुर, भंडारा और को अभी जो है आज के लिए ऑरेंज अलर्ट पर रखा गया। और कल की बात करें 29 के लिए तो हमने नागपुर, वर्धा, चंद्रपुर, गढ़चिरौली, गोंदिया, भंडारा को भी ऑरेंज अलर्ट पर रखा है। और कुछ कुछ जिलों को जो रेड अलर्ट पर रखे गए हैं, खासतौर पर जो गढ़चिरौली का जो भाग है, गोंदिया का जो कुछ भाग है और चंद्रपुर का कुछ भाग है, वहां पर ऐसी संभावना है जो रेनफॉल्स रहेंगे वो एक्सट्रीमली हैवी रेनफॉल्स मिलेंगे कल और उसके आने वाले अगले एक दिनों में, मतलब 29 और 30 को। तो कुल मिलाकर अगले 72 आवर्स पूर्वी विदर्भ के लिए क्रुशियल रहेगा। एक अच्छी बारिश मिलने की संभावना बन रही है। और साथ साथ हम देखेंगे कि अमरावती के कुछ भागों को भी जो है अच्छी रेनफॉल्स मिल सकती है। और वैष्णव विदर्भ के जो कुछ भाग है, अकोला, अमरावती के साथ साथ बुल्ढाना और यवतमाल को भी जो है अगले 72 आवर्स में एक अच्छी बारिश मिलने की पूरी संभावना बन रही है।